आपण जेव्हा आपल्या ध्येयाच्या मार्गावरून जात असतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला आपला पुढचा रस्ता नीट क्लिअर दिसत नाही आणि अशा वेळेस आपण गोंधळून जातो. अशा वेळेस एकच मंत्र लक्षात ठेवायचा की आपल्याला पुढचं पाऊल टाकण्यासाठी जेवढा आवश्यक प्रकाश किंवा मार्ग आहे दिसत तेवढं पाऊल आपण टाकायचं, ज्याच्यामुळे आपल्याला आणखीन पुढचा प्रकाश जो आहे तो आपोआप दिसायला लागतो, मार्ग मोकळा व्हायला लागतो आणि त्यामुळे थांबण्यापेक्षा सतत चालणं, भले ते हळू का असेना, भले त्याची गती कमी का असेना, पण दिशा महत्त्वाची आणि तो मार्ग जो आहे त्या मार्गावरची आपली एकाग्रता महत्त्वाची, ज्याला आपण रेझर शार्प फोकस म्हणतो. म्हणजे आपण जी गोष्ट आपलं ध्येय आहे त्या ध्येयावर जेव्हा आपलं मन केंद्रित करतो तेव्हा आपलं लक्ष त्या केंद्रावरून आपण विचलित होऊ देता कामा नये. म्हणजे आपल्याला अनेक गोष्टींना नकार द्यावा लागेल, अनेक टेम्पटेशन्सला आपल्याला नाही म्हणावं लागेल. जेव्हा आपण त्यांना नाही म्हणू तेव्हा आपल्याला जे हवं आहे किंवा जे आपला संकल्प आहे, जे आपलं ध्येय आहे ते आपल्याला सहजपणे साध्य होईल. पण त्यासाठी धैर्य ठेवायला हवं, त्या मार्गावरून मार्गक्रमण करायला हवं आणि इतर कुणाची तुलना करण्यापेक्षा आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येकाचं आयुष्य जे आहे ते वेगवेगळं आहे आणि प्रत्येकाला येणारे अनुभव जे असतात ते अनुभवातून प्रत्येकजण वेगवेगळं शिकत असतो. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाची आपल्या पुस्तकाशी तुलना करणं म्हणजे आपण आपला वेळ वाया घालवणं आहे. आपला वेळ वाया न घालवता आपलं लक्ष एकाग्र करून आपण आपल्या ध्येयावरती चालत राहिलं तर निश्चितपणे तुमचा विजय आणि तुमचं ध्येयप्राप्ती हे नक्की आहे.